अंबानींच्या घराजवळील स्फोटकं, पोलीस दलातील गटबाजी या पार्श्वभूमीवर राज्यात गृहमंत्री बदलाची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे। अनिल देशमुखांना पवारांनी दिल्लीत पाचारण केल्यामुळे तर या चर्चेला वेग आला। पाहूया त्याबाबतचा हा रिपोर्ट। अनिल देशमुखांकडून गृह खातं काढणार? गृह विभागाच्या कारभारावर पवार नाराज? गृहमंत्री देशमुखांना तातडीनं दिल्लीला पाचारण? अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी सापडल्यानंतर सुरू झालेलं प्रकरण आता मंत्रिमंडळातील फेरबदलांपर्यंत येऊन पोहोचलंय की काय अशी शंका येतेय। ज्याच्या गाडीत ही स्फोटकं होती त्या मनसुख हिरन याचा संशयास्पद मृत्यू झालाय। API सचिन वाझे NIAच्या कोठडीत आहेत। विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं। गृह विभागावर अनिल देशमुखांची पकड नसल्याचं यामुळे अधोरेखित झालं। सरकारची प्रतिमा जपण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली। प्रकरण एवढ्यावर थांबेल असं वाटत असताना देशमुखांनी मुंबई पोलीस दलात गटबाजी असल्याची जाहीर कबुली देऊन टाकली। ज्या पद्धतीनं पोलीस खात्याचे प्रमुख म्हणजे मुंबई पोलीसचे प्रमुख म्हणून त्यांच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयात काही गंभीर चुका त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून झाल्या आहेत, त्या चुका माफ करण्यालायक नाही, गंभीर चुका आहेत। या जाहीर वाच्यतेनंतर राष्ट्रवादीचे सर्वसर्वा प्रमुख शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिल्लीमध्ये पाचारण केल्याची चर्चा आहे। अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे 1.5 तास चर्चा झालेली आहे। अँटालिया प्रकरण आणि त्याचबरोबर सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येसंदर्भामध्ये संपूर्ण माहिती शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। श्री मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जो स्फोटकं मिळाली होती त्याच्याबद्दल सुद्धा काय डेव्हलपमेंट आहे याची माहिती घेतली। मात्र तुम्हाला हटवण्याची चर्चा होतीये, पवार नाराज आहेत का या प्रश्नांची उत्तरं न देता देशमुखांनी हात जोडून निघून जाणंच पसंत केलं। पुलिस को लेकर के सवाल लगातार उठाए जा रहे हैं। कई सीनियर अधिकारियों ने सर ये कहा है वो खुश नहीं है। सर सीनियर अधिकारी सर परमवीर सिंह को जैसे हटाया गया, ट्रांसफर को लेकर कोई बात हुई है? सर सीनियर ऑफिसर्स के ट्रांसफर को लेकर कोई बात हुई है? सर वाझेंच्या अटकेनंतर पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। एकूणच या प्रकरणावरून ते नाराज असल्याचं वारंवार दिसलंय। पोलीस दलातील गटबाजी आणि मनमानी थांबवण्यासाठी देशमुखांना हटवून पोलीस दलावर मजबूत पकड ठेवणारा नेता गृहमंत्री होऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे ती त्यामुळेच। आता लक्ष आहे ते शरद पवार कधी आणि कोणता निर्णय घेतात याकडे। दिल्लीहून रामराजे शिंदेसह दीपक भातुसे, झी24 तास, मुंबई। दरम्यान याच संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही असं स्पष्टीकरण खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून दिलेलं आहे। मिहान प्रकल्पाबाबत पवारांची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच या भेटीदरम्यान मनसुख आणि वाझे प्रकरणावरही चर्चा झाल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। आणि काय ट्विट केले ते पाहूया। विदर्भातील मिहान प्रकल्पासंदर्भात पवार साहेबांची भेट घेतली। मागील 2 दिवसात मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणाविषयी ATS आणि NIAनं केलेल्या तपासाची चर्चा झाली। मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या त्यात कोणतेही तथ्य नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून दिलेलं आहे। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे कोरोना संदर्भातली। राज्यातली आजची स्थिती काय आहे ते पाहूया। आजही राज्यात 25,681 इतके नवे रुग्ण वाढलेले आहेत। कालही 25,000 रुग्णवाढ झाली होती। आज सलग दुसऱ्या दिवशी 25,000 रुग्णवाढ झालेली आहे। दिवसभरात 70 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे। सध्या राज्यात 1,77,560 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुंबईत तुम्हाला मॉलमध्ये जायचं असेल तर आता कोरोना टेस्ट करणं बंधनकारक होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेचा तसा विचार सुरू आहे, मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। मॉल्स, पब, लांब पल्ल्याच्या रेल्वे स्टेशन्सवर जायचं असेल तर कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात येऊ शकते।
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सुद्धा जिथे गर्दी वाढतीये तिथे लॉकडाऊन करावं लागेल असं म्हटलेलं आहे. बंधनकारक करावंच लागेल, कारण फक्त एवढंच आहे की आता मॉलमध्ये जाणारी व्यक्ती आज गेली, उद्या गेली, परवा गेली तर ती काय सारख्या चाचण्या करेल का? त्यामुळे त्याच्यावर विचारविनिमय चालू आहे, नेमकं कसं. पण एक आहे की लोकांनी स्वतःला सांभाळलं पाहिजे. यानंतरची बातमी नाशिककरांनी लक्ष देऊन पाहावी अशी आहे. युरोप आणि दुबईत धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन नाशिकमध्ये आढळलाय. मात्र या नव्या स्ट्रेनबाबत सरकारी पातळीवर कसा गोंधळात गोंधळ आहे, पाहूया हा रिपोर्ट. नाशिककरांनो सावधान. नाशकात आलाय युरोप दुबईतला कोरोना स्ट्रेन. पालकमंत्र्यांचा खबरदारी घेण्याचा इशारा. कोरोनाच्या वाढत्या वेगानं नाशिककर आधीच धास्तावले. त्यात नाशिककरांचा काळजाचा ठोका आणखी चुकणार आहे. कारण आरोग्य यंत्रणेनं जे 26 नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले त्यात चक्क युरोप आणि दुबईतल्या कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळलाय. याचाच अर्थ युरोप आणि दुबईत धुमाकूळ घालणारा घातक कोरोना नाशकात दाखल झालाय. नेहमीपेक्षा 60% वेगानं हा नवा कोरोना स्ट्रेन पसरतो. जुलाब होणं, उन्हाळी लागणं किंवा कुठलीच लक्षणं नसणं अशी त्याची लक्षणं आहेत. घरातील अनेकांना एकाच वेळी हा कोरोना संसर्ग होऊ शकतो. स्वॅब टेस्टिंगमध्ये कोरोनाचे काही घटक मिसिंग दिसतात. याबाबत पालकमंत्र्यांनी आता नाशिककरांना सावधगिरीचा इशारा दिलाय. पहिल्यांदा लंडनमध्ये हा दुसरा स्ट्रेन जो आपल्याला सापडला त्याचा एक दुसरा की पहिलं जे असा होता की कोविडमध्ये मृत्यू जास्त होत होते, पण दुसरा हा स्ट्रेन असा आहे की त्याच्यावर मृत्यू कमी होतात परंतु त्याचा प्रसार फार वेगानं होतो. हा दुसरा स्ट्रेन आहे. दातार जेनेटिक्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेच्या अधीक्षकांनी देखील या नव्या स्ट्रेनबाबत दुजोरा दिलाय. जे NIV मध्ये त्यांनी जे सॅम्पल्स पाठवलेले होते त्याच्यामध्ये 30% हा युरोपियन स्ट्रेन आढळलेला आहे. हा जो स्पाइक प्रोटीन जो आहे तो डिटेक्ट होत नाही ह्या RT-PCR च्या एका टेस्टमध्ये. आणि अजून दोन जनुके जे आहेत, जीन्स आहेत ते डिटेक्ट होतात. त्यावेळेस आपल्याला एक प्राथमिक अंदाज येतो की हा युरोपियन स्ट्रेन आहे. राज्याच्या आरोग्य सचिवांनी मात्र हा नवा स्ट्रेन नसल्याचा दावा केलाय. पालकमंत्री आणि आरोग्य सचिव यांच्यात नव्या स्ट्रेनबाबत गोंधळ असला तरी नागरिकांनी मात्र काळजी घ्यायलाच हवी, कारण हा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे. नवीन आलेला कोरोना विषाणू हा परदेशी असल्याचा निर्वाळा NIVनं दिलाय. मात्र तरीही आरोग्य प्रशासन मात्र असं काहीही नसल्याचं सांगतंय. त्यामुळे येत्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. जगात कोरोनाची साथ पसरल्यानंतर अशा आणखी कोणत्या विषाणू आणि जीवाणूंचा धोका असू शकतो या दिशेनं शोध घ्यायला सुरुवात झाली आहे. त्यावेळी भारतीय संशोधकांच्या एका गटाला कोरोनाचाही बाप सापडलाय. बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. अंदमानमध्ये सापडला कोरोनाचा बाप. आता कॅन्डिडा ऑरिस सुपरबगची धास्ती. तो कोणत्याच औषधाला जुमानत नाही. कोरोनाचा कहर सुरू असताना आता एका सुपरबगनं जगाची धडधड वाढवली आहे. अंदमान बेटांवर आढळून आलेला कॅन्डिडा ऑरिस किंवा सी ऑरिस हा सुपरबग कोणत्याच पारंपरिक अँटीफंगल औषधाला जुमानत नाहीये. दिल्ली विद्यापीठातील डॉक्टर अनुराधा चौधरी यांच्या टीमनं अंदमान बेट आणि भारत म्यानमार दरम्यान असलेल्या बेटांवरील वेगवेगळ्या ठिकाणची माती आणि पाण्याचे नमुने गोळा केलेत. कॅन्डिडा ऑरियस या नावाचा एक फंगस त्यांना सापडला. हा जो जीव आहे, हा जो सजीव आहे, हे बुरशीजन्य पदार्थासारखं असतं आणि त्याला कुठल्याही प्रकारचं औषध लागू पडत नाही. सी ऑरिस हा सुपरबग सुरुवातीला माणसाच्या त्वचेवर आघात करतो. त्वचेच्या आधारे तो जिवंत राहतो आणि तेव्हा कोणतेही सिम्पटम्स दिसत नाहीत. मात्र एखाद्या जखमेवाटे तो रक्तात गेला की खेळ खल्लास.
रुग्णाला ताप येतो, थंडी वाजू लागते, हे याचं प्राथमिक लक्षण. याची अखेर होते ती सेप्सिस, हा दुर्धर आजार होण्यात. सेप्सिसमुळे जगभरात वर्षाला 1,10,00,000 लोक दगावतात. या सेप्सिसला कारणीभूत ठरू शकणाऱ्या सुपर बगवर औषध नसल्यामुळे मृत्यू अटळ आहे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की हा जो फंगस आहे हा अतिशय उच्च तापमानातही जिवंत राहतो, कुठल्याही प्रकारे तो दाब देत नाही. जगातल्या अनेक देशांमध्ये कोविड-19च्या एकामागून एक लाटा येत आहेत. त्यात आता सी ऑरिस या सुपर बगनं जगाची डोकेदुखी वाढवली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. कोरोनाची साथ आटोक्यात येत नसतानाच आता कोरोनाचा हा नवा बाप अर्थात सुपर बग आलेला आहे, त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही पुढची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. क्रेडिट कार्डच्या अतिवापरानं कोकेन सारखीच नशा होत असल्याचं एका सर्वेक्षणातून पुढे आलंय. क्रेडिट कार्डच्या सवयीमुळे मेंदूला एखाद्या अंमली पदार्थांचं सेवन केल्यासारखं समाधान मिळतं, असं या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलंय. पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट. क्रेडिट कार्ड वापरण्याची धुंदी घातक. क्रेडिट कार्डच्या अतिवापरानं कोकेन सारखी नशा. अमेरिकेतील संशोधनात धक्कादायक माहिती. अमेरिकेतल्या MITचं संशोधन सर्वांनाच विचार करायला लावणार आहे. कोकेन किंवा इतर अंमली पदार्थ घेतल्यानंतर जशी एक नशा त्या व्यक्तीला जाणवते, तशीच नशा क्रेडिट कार्डचा अतिवापर करणाऱ्या व्यक्तीला जाणवते. त्याचं वैज्ञानिक कारण या अभ्यासात लक्षात आलं. अंमली पदार्थाची नशा केल्यानंतर जी रासायनिक अभिक्रिया मेंदूत घडते, तशीच क्रेडिट कार्ड वापरताना घडते, असं या संशोधनात दिसून आलंय. दैनंदिन वस्तू खरेदीसाठी रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूचं स्कॅन केलं. क्रेडिट कार्ड जवळ वापरण्याच्या धुंदीत वस्तू किती महाग आणि किती आपला खर्च होतोय याचं भान राहत नाही. क्रेडिट कार्ड वापरानंतर कॅशबॅक किंवा रिवॉर्ड्स पॉईंटचा विचार मनात सतत असतो. मिळालेले रिवॉर्ड पॉईंट्स पुन्हा खरेदीसाठीच वापरले जातात. रोखीनं व्यवहार करणाऱ्यांना खर्चाचं आणि वस्तूच्या किमतीचं आणि गरजेचंही भान राहत नाही. या अभ्यासातले MITचे संशोधक प्राध्यापक ड्राझेन पेरेक म्हणतात, प्लॅस्टिकचं क्रेडिट कार्ड हातात ठेवून तुम्ही ते वापरत असाल तर खरेदीचा आनंद आणि त्यातून मिळणाऱ्या रिवॉर्डचं नेटवर्क या गोष्टी आपोआप मेंदूत कार्यान्वित होतात. त्या चक्रामध्ये माणूस ह्या ॲडिक्शन पायी अडकू शकतो आणि त्याकरता आपल्याला क्रेडिट कार्डचा वापर हा जबाबदारीने करणं आवश्यक असेल, तेव्हाच खिशात हात घालणं हे आवश्यक आहे. कर्जबाजारी होतात लोक आणि समस्या वाढून बसते. परत करण्याचं सुचत नाही, समजत नाही आणि खूप मोठ्या प्रकारची समस्या उत्पन्न होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर अटकेत आणायला पाहिजे. गेल्या 4-5 वर्षांपासून भारतात डिजिटल पेमेंट्सवर भर दिला जातोय. डिजिटल पेमेंट्समध्ये क्रेडिट कार्ड पेमेंटचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. क्रेडिट उपलब्ध झाल्यामुळे महागड्या वस्तू गरज नसतानाही क्षणिक मोहासाठी खरेदी केल्या जात असल्याचं वास्तव आहे. त्यामुळे यापुढचे व्यवहार विचारपूर्वक करायचे. गरजेनुसार तंत्रज्ञान वापरणं महत्त्वाचं आहे, पण त्याच्या आहारी जायचं नाही हे अधिक महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. वीज निर्मितीसाठी वीज निर्मिती कंपनीकडे केवळ 1.5 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे राज्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. आर्थिक डबघाईला आलेल्या राज्यातील ऊर्जा कंपन्यांसमोर आता वीज निर्मितीचा प्रश्न उभा राहिलाय. खरं तर वीज निर्मितीसाठी वीज कंपन्यांकडे 3 महिन्यांचा कोळसा शिल्लक असणं गरजेचं असतं. मात्र राज्याच्या वीज निर्मिती कंपनीकडे केवळ 1.5 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. पैसे दिलेले नसल्यानं WCLनं वीज निर्मिती कंपनीला कोळसा पुरवणं बंद केलंय. आता त्याचा दर सुद्धा, उत्पादनाचा खर्च जो आहे तो 35 पैसे ते 45 पैसे कमी झालेला आहे. आजच्या घटकेला फायनान्शियल इश्यूज असताना 1.5 दिवसाचा कोळसा माझ्याकडे पडला आहे. खरं म्हणजे कोणत्याही जनरेशन कंपन्यांमध्ये 3-3 महिन्याचा कोळसा त्या ठिकाणी असला पाहिजे. दररोज आम्हाला 1,20,000 मेट्रिक टन कोळसा लागतो या सगळ्या प्रोडक्शनसाठी.
तर शेवटी पैशाचं काम पैसा करतो, कोळसा कंपनी काही थांबत नाही. विठू माऊलीचा गजर म्हणजे